नमस्कार, मी आहे स्नेहल आणि मला माहिती आहे की तुम्ही विचार करत असेल की मी असं वेगवेगळ्या वाट्या घेऊन काय करते आहे. तर ते तुम्ही पुढे पाहतालच. पण आजचा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे किंवा तुम्हाला ऑलरेडीच माहिती असेल, पण मी ट्राय तर करते आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जे काय करणार आहे ते तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की काय इफेक्ट झाला ह्याचा ते. तर बेसिकली आज आपण ना घरगुती फेस पॅक बनवणार आहे. मला माहिती की आपण खूप वेगवेगळे फेस पॅक बनवतो, पण हा फेस पॅक आहे ना, तर ह्याच्यामुळे म्हणजे 100% तर नाही म्हणू शकत, पण आपलं जे टॅन आहे तो बऱ्यापैकी कमी होतो आणि हा आपण डेलीही लावू शकतो. ह्यासाठी मला काहीही वेगवेगळ्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये सगळं ॲवेलेबल आहे, त्याच गोष्टी मी घेतलेल्या आहेत. तर आपण सुरुवात करूयात. मी सांगते काय आणि किती प्रमाणात मी घेतलं आहे आणि मी कसं लावायचं, किती वेळ ठेवायचं, ते मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. पण एवढंच आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर हा घरगुती फेस पॅक आहे आणि असंच नाही की तुम्ही फक्त चेहऱ्याला लावू शकता. तुम्ही आंघोळ करताना पूर्ण अंगालाही लावू शकता, 5-10 मिनटं ठेवू शकता, तसंही चालेल. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना अर्धी वाटी, म्हणजे मी प्रमाण सांगते सुरुवातीला की मी अर्धी वाटी आपला तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. तर मी सांगते की ह्या प्रत्येकाचा काय यूज आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन. तर तांदळामुळं ना आपली स्किन म्हणजे एकदम छान ग्लो येतो आपल्याला आणि स्किन एकदम फ्रेश दिसते. त्यामुळं तांदूळ हा घ्यायचाच जेव्हा आपण फेस पॅक बनवतो. आता मसूर डाळ तुम्हाला तर माहितीच असेल, जर लहान असतील लहान बाळ घरात, तर आपण मसूर डाळीने त्यांना छानपैकी मसाज करतो आंघोळ करतात. तर तसंच आहे की मसूर डाळमुळं आपली स्किनच्या म्हणजे जे केस आहेत आपल्या चेहऱ्यावरची ते एकदम दिवसेंदिवस ते कमी होतात आणि आपला चेहरा एकदम फ्रेश दिसायला लागतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बेसन पीठ. तर बेसन पिठामुळं आपल्याला ना म्हणजे आता माझी स्किन खूप ऑइली आहे, तर ऑइली स्किनसाठी बेसन पीठ एकदम छान आहे. ह्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरची जे ऑइल आहे ना ते डे बाय डे थोडंसं कमी व्हायला लागतं. त्यामुळं आपण इथं घेतलं आहे बेसन पीठ. तर ह्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. जसं मी सांगितलं की आता तांदूळ, मसूर आणि बेसन पीठ ह्यांचं सगळं प्रमाण एकच घ्यायचं, ठीक आहे. तर चला आता आपण आहे ना मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आता मी आहे ना एकदम थोडीशी पेस्ट घेतली आहे, कारण माझ्या चेहऱ्याला एवढीच इनफ होईल. मी आता ह्या तिन्हीही म्हणजे तांदूळ, बेसन पीठ आणि मसूर डाळ छानपैकी बारीक करून घेतलं आहे. ते जे पीठ आहे ना ते आपण 2-3 महिने स्टोअर पण करू शकतो. सो तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही असं थोडंसं घेऊ शकता. तर मी ह्या तिन्हीही गोष्ट खूप जास्त बारीक पण करायची गरज नाही आहे, तर मिक्सरमधून बारीक केल्या. आता ह्याच्यामध्ये मुलतानी माती, मी सांगते की मुलतानी मातीचा काय फायदा आहे. मुलतानी मातीमुळं जसं बेसन पिठाचं आहे की आपल्या चेहऱ्यावरचं तेल जे आहे, ऑइली स्किन असेल त्यासाठी मुलतानी माती आणि बेसन पीठ बेस्ट आहे. मुलतानी मातीमुळे, आणि हे खरंच होतं कारण माझा चेहरा तुम्हाला पण दिसत असेल की मी आत्ता एवढं काहीच केलेलं नाही आहे तरीही ऑइली दिसतोय. तर मुलतानी मातीमुळे आपल्या चेहऱ्यावरचं खरंच ऑइल कमी होतं. म्हणून मी एकदम थोडंसं म्हणजे चिमूटभर किंवा अर्धा चमचा मी मुलतानी माती टाकते आपल्या ह्या फेस पॅकमध्ये. त्यानंतर हळद, 1 मिनिट मी हळद घेऊन आले. तर हळद, आता हळदमध्ये आहे ना आपल्या घरात म्हणजे जी जेवणाची असते, जे आपण भाजीमध्ये टाकतो, ती एक हळद असते आणि दुसरी स्किनसाठी आपल्याला ॲमेझॉनवरती किंवा कुठंही आपण शॉपमध्ये जर किराणा मालाच्या दुकानात गेलो तरी तिथूनही आपण स्किनसाठी हळद घेऊ शकतो. तर ही त्यातलीच आहे. तर ही चिमूटभर टाकते मी. हळदमुळं आहे ना जसं म्हणजे खूप ग्लो येतो आपल्या स्किनला, त्यामुळे डेफिनेटली जेव्हा तुम्ही हे पॅक करताल तेव्हा हळद टाकाच. आणि हळद तर असतेच आपल्याकडं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता शेवटचं ते म्हणजे दही. तर दही म्हणजे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे आणि दह्यामुळं आपली स्किन सॉफ्ट पण होती. जर दही नसेलच तुमच्याकडं तर तुम्ही थोडंसं असं म्हणजे आपलं जे दूध आहे ना ते दूध पण टाकू शकता. तर मी एकदम थोडंसं दही टाकते ह्याच्यामध्ये. झालं. आता मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि छानपैकी आता हे मिक्स करायचं.
पण जास्त असं कन्सिस्टन्सी खूप पण असं पातळ वगैरे नका करू, म्हणजे आपल्या चेहऱ्याला लागेल असं आणि चेहऱ्यावरती राहील अशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्ही. करतीये मी आता हे मिक्स सगळं. ह्याचा मेन फायदा असा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आहे ना स्टोअर पण करू शकतो ती जी पावडर, 2-3 गोष्टी मी जे सांगितल्यात त्या. आणि मग नंतर जसं आपल्याला लावायचं आहे तसं जेव्हा लावायच्या टायमिंगला आपण हळद टाकायची थोडीशी, मुलतानी माती टाकायची थोडीशी आणि दही किंवा दूध. तर आहे ना मी इथं दाखवते तुम्हाला. आता ही कन्सिस्टन्सी खूप पण मी असं लिक्विड फॉर्ममध्ये नाही ठेवलं आहे, तर असा मी फेस पॅक बनवला आहे. तर आता आपला हा फेस पॅक रेडी आहे. मी तुम्हाला लावून दाखवते. तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती खरंच किती ऑइल दिसतंय. तर आता आपण जसं नॉर्मल लावतो ना, ब्रशने पण लावू शकतो, बट आता मी माझ्या बोटांनीच लावणार आहे. मी घेते. तर तुम्ही आता पाहू शकता की मी असं चेहऱ्याला फेस पॅक लावला आहे. तो जरा आता सुकायला लागला आहे, पण आपण 10-15 मिनटं ठेवूयात. हे ठेवल्यानंतर तुम्ही काहीही काम करू शकता. आणि जरा सुकला ना की मग मस्तपैकी साध्या पाण्याने वॉश करून घ्यायचं. आणि अजून एक गोष्ट आहे की मगाशी जसं ना आपण बेसन पीठ घेतलेलं, थोडंसं तांदूळ घेतलेलं आणि थोडंसं मसूर डाळ घेतलेली, तर त्यामध्ये आपण 2 किंवा 3 असे बदाम पण बारीक करून टाकू शकतो. त्याच्यामुळं आपल्या स्किन ना हेल्दी राहते. तर त्यामुळं तेही नक्की करा. ॲक्च्युली मला ते मी विसरले मगाशी, म्हणून मला ते जमलं नाही टाकायला, पण तुम्ही ते नक्की टाका. आता मी मस्त वॉश करून येते आणि मग त्यानंतर तुम्हीच बघा तो रिझल्ट. तर हां, मी आता माझा चेहरा वॉश केला आहे. तुम्ही थोडासा म्हणजे चेंज पाहू शकता. माझी स्किन जे ऑइल होतं ना चेहऱ्यावरचं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि असं जरा फ्रेश पण वाटते माझी स्किन. तर हा फेस पॅक आहे ना, म्हणजे जास्त ज्या ब्राईड असतील ना त्यांनी तर डेफिनेटली लग्नाच्या आधी 1 महिना जर तुम्ही कंटिन्युअसली लावला ना, तर बघा कसा नॅचरली ग्लो येतो तुमच्या चेहऱ्यावरती. आणि सगळे लावू शकता, असं काही नाही आहे. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. मी ट्राय करते की तुमच्यासमोर असा की घरगुती आणि ज्या इझिली अवेलेबल आहेत त्या स्किन केअरच्या गोष्टी घेऊन यायचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि अजून एक गोष्ट आहे की हे प्रत्येकाला सूट होतंच. इवन माझी जी स्किन आहे ना ती सेन्सिटिव्ह आहे, तरीही मला सूट होतं. पण तरीही जेव्हा तुम्ही हा पॅक बनवता तेव्हा पॅच टेस्ट म्हणून तुम्ही हाताला एकदा लावून पहा. आणि मग जर तुम्हाला काही त्याचे साईड इफेक्ट नाही झाले तर तुम्ही चेहऱ्याला पण कंटिन्यू करू शकता. जसं मी बोलले तसं तुम्ही आंघोळ करतानाही आपल्या पूर्ण अंगालाही लावू शकता. जिथं टॅन असेल तो डेफिनेटली तुम्ही कमीत कमी 1 वीक लावून बघा तुम्हाला फरक पडतोय की नाही. हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब म्हणजे जो बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.